त्याला निवडून देऊन फायदा बी नाही। मी आता लोक त्यालाच मतदान केलं जेव्हापासून मतदान करायला लागलो तेव्हापासून। नंबर 1चा बंडल बाज माणूस होता आम्ही। मी 25 वर्षापासून त्याच्या सोबत आहे। आमच्या सिल्लोडचं सहकार कारखाना सभासद त्यानं बंद करून टाकले, त्याच्या वतीने नवीन भरले। तसा हा माणूस पूर्ण भारतात आवाज करणार आहे आणि आवाज झाला। पण आमच्या तालुक्यातून 1001% लाखोची मतदान लीड राहील। बीजेपीचे कार्यकर्ते आले ते मला खासदार साहेबाकडे उचलून न्यायला आले। ते 17 जण आले मला उचलून घेऊन चालले होते, पण मी तुम्ही सोडून पळून आलो। आम्ही टेस्ट टाकलं म्हणून। आणि दिल्लीत आवाज करणार माणूस हाच वाटतो। ते माणूस दिल्लीत जातं पण काही बसत नाही, ते बाकड्यावर नुसतं बसून राहत। वर पाणी घालून चालणार नाही, झाडाला मुळीपासून पाणी घालावं लागत। आणि हे मंगेश साहेब बहुलाच मत देणं, पैशाने मतदान चालत नाही। आपलं मनाचं कार्य ढोराचं समाचार काहीच नाही, विकास होऊच नाही राहिला साहेब। मी लक्ष्मण पुंडलिक गोरे, की आमच्या गावापासून जे कन्नड सिल्लोडच्या बाउंड्रीपासून पूर्ण नदी जे महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जसं पाणी येतं तसं पाणी निघून जातं। कुठे डॅम नाही, कुठे काही नाही। आज आमच्या गावाला टँकर नाही, पूर्ण सर्कललाच नाही, पूर्ण तालुक्याची भयान अवस्था आहे। आमच्या सिल्लोडचं सहकार कारखाना सभासद त्यानं बंद करून टाकले, त्याच्या वतीनं नवीन भरले। ती मशिनरी खोलून नेली सहकार सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची। शेतकऱ्यावर भयानक वाईट दिवस आणले त्याची। आणि कारखाना बंद करायचं कारण एक आहे, सिल्लोडचा बंद करायचा ना हा ऊस, सिल्लोडचा ऊस, कन्नडचा ऊस, रामेश्वर सहकारी साखर कारखाना बोकडधरला न्यायचा। हे नंबर 1चा बंडल बाज माणूस होता आम्ही। मी 25 वर्षापासून त्याच्या सोबत आहे। या दर्जानं कार्यकर्ते म्हातारी माणसं बसून ठेवतो, त्या दर्जानं निघून जातो, असा इतिहास। किती नुकसान झालं तुमच्या तालुक्यात? भयानक नुकसान झालं सर आमचे। कर्जबाजार झाले शेतकरी आमचे। या सगळ्या गोष्टीला कारणीभूत कोण? येवराव साहेब दानवे। त्याचा कारखाना चालवायचा नाही, हा कारखाना बंद ठेवला तेव्हा त्याचा कारखाना चालन। इकडचा ऊस पूर्ण तिकडे नेऊ शकतो। मग आता मंगेश साबळे यांच्याकडून काय अपेक्षा आहे? हे ISI माणूस आहे, शिकलेला माणूस आहे, अशा माणसाची गरज आहे। जसा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या माणसाची गरज आहे। इम्तियाज जलील जसा संसदेत बोलणारा माणूस आहे, मराठीसाठी इम्तियाज जलील साहेब बोलले, तसा हा माणूस पूर्ण भारतात आवाज करणार आहे आणि आवाज झाला। जिल्ह्याच्या दृष्टीने अशा कोणत्या मोठ्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या ज्या अजूनही झाल्या नाही? काहीच गोष्टी कशाला म्हणते काहीच माहिती नाही सर। त्यानं आसामला चहाचे मळे आहे त्याचे, निशाणी पान आहेच आपला, पण त्याचे एक नट टाईट करणार आम्ही। नाही, पूर्ण नट टाईट करू आपले मतदार बंधू भगिनीचे। आणि मतदान एकदम आता काही कार्यकर्ते फिरू शकत नाही, सगळ्याची परिस्थिती जमतेम मध्ये। पण आमच्या तालुक्यातून 1001% लाखोची मतदान लीड राहील, भयानक लीड राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्या गावात बी माझ्या घरी कार्यकर्ते आलते बीजेपीचे कार्यकर्ते आलते, ते मला खासदार साहेबाकडे उचलून न्यायला आलते। अशी दडपशाही या खासदार साहेबाची चालू आहे आमच्या तालुक्यामध्ये। कोणते गावचे तुम्ही? आम्ही देऊळगाव ताड तालुका भोकरदन। अच्छा, कशा पद्धतीचा दबाव होता? आम्ही टेस्ट टाकलं म्हणून। हा टेस्ट टाकलं म्हणून ते 17 जण आले मला उचलून घेऊन चालले होते, पण मी तुम्ही सोडून पळून आलो। मग आता तुम्ही मंगेश साबळे यांच्या पाठीमागे कशा पद्धतीने? विकास करणारा माणूस आहे, हाच माणूस आम्हाला विकास करू शकतो असं वाटतं। आणि दिल्लीत आवाज करणारा माणूस हाच वाटतो। ते माणूस दिल्लीत जातं पण काही बसत नाही, ते बाकड्यावर नुसतं बसून राहत। काही म्हणत नाही, शेतकऱ्याविषयी म्हणत नाही, मराठ्याविषयी म्हणत नाही, कोणत्याच विषयी काही म्हणत नाही। त्याला निवडून देऊन फायदा बी नाही। मी आता लोक त्यालाच मतदान केलं जेव्हापासून मतदान करायला लागलो तेव्हापासून। पण आता त्याचं तोंड बी पाय वाटत नाही मला। विकासच नाही, काहीच नाही। ते अशी दबाव आणि ते आता फक्त उचलून न्यायला लागलीत मला, पण मी पळून आलो त्याच्या। काय सांगाल बाबा, आपण जर पाहिलं तर मंगेश साबळे यांना तरुण मोठ्या प्रमाणात पाठिंबा देतात। तरुणांसह सर्वच वयोगटातील लोक त्यांच्या पाठीशी आहेत। तुमचं सुद्धा वय भरपूर दिसतं। जाण त्याने गुरु भजीजे, त्यांनी कृत कार्य होईजे। जे मुळचीच्याने सहज शाखा पल्लोळा, वर पाणी घालून चालणार नाही, झाडाला मुळीपासून पाणी घालावं लागत। तर साहेब हे झाडं सर्व वाळू राहिले, या झाडावरून पाणी घालून झाडाचा फायदा होत नाही। या मुळीलाच पाणी जायला पाहिजे, माझं म्हणणं हे। आणि या मंगेश साहेब बहुलाच मत देणं गरजेचं आहे। मागच्या अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्या असतील, मग ज्या पद्धतीनं जिल्ह्याभरात विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झाला? काहीच विकास झालेला नाही, काहीच नाही। ते फक्त आणि थोडेफार पैसे देऊन जातात आणि थोडेफार हे करतात। त्याला सांगून देतात एका कार्यकर्त्याला गावामध्ये की बा यांना पैसे देऊन करा मतदान, पैशानं मतदान चालत नाही टाका। हे फक्त आपल्या स्वतःची बुद्धी करून पैशाने मतदान चालत नाही। आपलं मनाचं ऐकावे, जनाचे करावं मनाचे, बस। मागच्या अनेक निवडणुका तुम्ही आतापर्यंत पाहिल्या। 2024 ची निवडणूक कशी वाटते? काहीच नाही, काहीच फरक नाही झाला, काहीच नाही झाला। हे आल्यापासून थोडा गावाचा इथलासा विकास झाला, तरी छोटासा माणूस आहे, गरीब माणूस आहे, त्याच्यामध्ये याचा विकास झाला म्हणून आम्हाला त्याचा भरोसा बसला। मग कशा पद्धतीने लोक त्यांना पाठिंबा देतात? काय सर्व पाठिंबाने त्याला, सर्व त्याचे लोक, त्या पैशा मागे पळणारे लोक नाही। आजकाल घेऊन सनी काही उपयोग होणार नाही। 5 वर्षात पुन्हा जसं तसंच राहणार आहे, काहीच बदल होणार नाही याच्यामध्ये। कितीच्या लीड नाही मंगेश साबळे काय वाटतं? पुरं 100, पुरं लीड नाही राहील।
शेतकऱ्यांचे काय प्रश्न वाटतात तुम्हाला? कशा शेतकऱ्याचे सगळं पाण्यावरून हे होतात ढोरं गोठे तारे ढोराचं समाचार काहीच नाही विकास होऊच नाही राहिला साहेब. याच्यामध्ये कसं आहे की भाऊ सर चाऱ्या पाण्याचं सुद्धा विकास करू शकतात जनावरांच्या